सर्वात प्रथम तर मी आपल्या सर्वांची माफी मागतो. विशेष करून त्या विद्यार्थ्यांची, त्या मित्रांची, त्या मैत्रिणीची की ज्यांनी या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहिली पण त्यांना लवकर नाही मिळाला. तसा आपले विद्यार्थी होते परीक्षेमध्ये आहे ना, त्यांनी पेपर पाठवला होता, जसा पेपर झाला त्याच्यामध्ये आहे ना, परंतु काही पर्सनल कारणास्तव तो लवकर मला डिस्कस नाही करता आला किंवा ॲनालिसिस नाही करता आला. तर खरंच परत एकदा मी तुमची माफी मागतो. ओके, तर पुढे जाण्या अगोदर मग तुम्ही हे जे ॲनालिसिस आहे याचं तुम्ही एक कंपॅरिझन करा, असं एक माझं तुम्हाला निवेदन आहे, एक रिक्वेस्ट आहे. काय करायचं तुम्हाला, एक 5 महिन्यापूर्वी की मराठी साहित्याचे एक्सपेक्टेड टॉपिक MPSCसाठी पेपर पहिला आणि पेपर दुसऱ्यावर हे दोन्ही व्हिडिओ बनवले होते. आणि पेपर होण्याच्या 8 दिवस अगोदरसुद्धा लास्ट टाईम रिव्हिजन म्हणून मराठी साहित्याचं त्याचं पण तुम्हाला एक व्हिडिओ तुम्हाला दिला होता. तो तुम्ही जाऊन पहा है ना. जे सिरियसली अभ्यास करतात मी त्यांना खरं सांगतो, तुम्ही जा आणि आजचा ॲनालिसिस पहा. तुम्हाला त्या ॲनालिसिसमध्ये आणि आजच्या ॲनालिसिसमध्ये काही फरक सापडतो का पहा. नाही सापडणार तुम्हाला. म्हणजे काय आहे की जे मी सांगितलं होतं त्या प्रकारचं पेपरमध्ये आलेलं आहे, कारण हा अनुभव आहे ना. तुम्ही मराठी साहित्याचा म्हणजे UPSCचा बी भाग ॲनालिसिस केला असता तर तुम्हाला पण ते कळलं असतं की असाच पेपर येणार आहे म्हणून. कळतं ना. आता हे पुढच्या येणाऱ्या पेपरसाठी तुम्ही लक्षात ठेवा, ते जे ॲनालिसिस आहे, एक्सपेक्टेड टॉपिक आहे किंवा लास्ट टाईम रिव्हिजन आहे, तो सुद्धा लागू असेल त्याच्यामध्ये. ठीक आहे, थोडंसं बदल करून तुम्ही तो अभ्यास करा, परंतु ते लागू असेल. म्हणायचं एवढंच. ठीक आहे, की आपल्या सर्वांना माहिती आहे की पेपर येतो कसा. काय म्हटलं मी, आपल्या सर्वांना ज्यांनी ॲनालिसिस केलेत, मी केलं असेल, तुम्ही केलं असेल, आणखी कोणी केलं असेल, त्यांना सगळ्यांना माहिती आहे की पेपर येतो कसा. फक्त राहतो प्रश्न, तुम्ही सराव करता किती, वेळेत त्याचं नियोजन करता कसं, हे सगळं राहतं पहा. आणि हे तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही स्कोर करणार किती. म्हणजे तुम्हाला ऑलरेडी ताटामध्ये दिलेलं आहे, तुम्हाला सराव करायचा, व्यवस्थित चावून खायचं आणि त्याला पचवायचं आहे ना. एवढंच काम जरी केलं तर तुमचं काम होऊन जातं. ठीक आहे, एवढा हा आपला मराठी साहित्याचा पेपर सोपा असतो आणि तो आहे, आलेला पण आहे याच्यामध्ये. ठीक आहे, तर परत एकदा मी सांगेन पहा की ते तुम्हाला एक अनुभव येण्यासाठी किंवा काय म्हणतात त्याला की एक्सपिरियन्स करण्यासाठी तो तुम्ही लास्ट टाईम रिव्हिजन आणि ते 2 व्हिडिओ पहा आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ पहा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की खरंच हा किती प्रकारे, कशा प्रकारे आणि कसा हा सोपा आहे. ओके, ठीक आहे. मी हे म्हणत नाही की मी सांगितलं होतं असं झालं तसं झालं, तसं म्हणत नाही. हे तुमच्यासाठी की तुम्हाला म्हणजे पुढील अभ्यास करण्यासाठी की हे सोपं आहे म्हणून एक भान राहावं की अरे सोपं आहे, आपलं फक्त प्रॅक्टिस रिव्हिजन करायचं, बस एवढंच काम आहे आपलं. ओके, तर मग आजचा जो पेपर आहे त्याचं ॲनालिसिस करूया आता. ठीक आहे, करण्या अगोदर तुम्ही म्हणसाल की सर आमचं स्वागत नाही केलं, स्वागत नाही करोगे आम्हाला, असं तुम्ही म्हणसाल त्याच्यात. ओके, तर तेच मग करूया. हॅलो, नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. स्वागत करणारा मी अमोल आहे ना, तुम्हाला माहीतच आहे. मग आता त्याच्यामध्ये जे शब्द आहेत तुम्ही घ्या, जबरदस्त, भारदस्त, छान वगैरे तुमचं स्वागत. ओके, आता पेपरकडे वळूया. पेपर पहिला याचं आपण विश्लेषण करत आहोत. काही दिवसानं पेपर 2चा आपण करूया. ठीक आहे, करूया त्याच्यामध्ये निवांत. आपला काय आता असं बी लेट झाला तर काय फरक पडतो. ओके, तर आता आणखी एक गोष्ट की याच्यात जे सूचना दिलेल्या आहेत मी इथं म्हणजे वगळलेल्या आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन स्वतः पहा. ठीक आहे, फक्त त्याच्यामध्ये काय फरक आहे तुम्हाला एक सांगतो आहे ना, अगोदर पण सांगितलेलं आहे EC आणि याच्या मी पेपरमध्ये 4च्या पेपरमध्ये. ठीक आहे, GS4च्या ह्याच्यामध्ये सांगितलं आहे की त्याच्यात एक फरक एवढाच आहे की सगळे जे प्रश्न आहे अनुक्रमाने सोडवा. एक प्रश्न म्हणजे पहिल्या पेजवर, त्याचा उपप्रश्न 4थ्या पेजवर, असं करू नका असं त्यांनी म्हटलेलं आहे. खरंच तसं करू नका, सिक्वेन्स वाईज पेपर सोडवा. आणि आणखी एक बदल आहे त्या सूचनेमध्ये, तो म्हणजे काय, जिथं चित्र वगैरे आकृत्या वगैरे काढता येईल तिथं आवश्यक असेल तर ते काढा असं म्हणतात. नाही, त्यांनी परमिशन दिलेली आहे. ओके, कळतं ना, एवढा बदल आहे. बाकी सगळा तो एकसारखाच भाग आहे ना. त्या सूचनामध्ये सूचना जरूर वाचा. ठीक आहे, कळतं ना, सूचना जरूर वाचा. कितीपैकी किती प्रश्न सोडवायचे आहेत हे तुम्ही जरूर का, जे नवीन आहेत त्यांनी, जुने आहेत त्यांना सगळं माहिती आहेत. ओके, तर आता डायरेक्ट आपल्या ॲनालिसिसकडे येऊया. त्याच्यामध्ये पेपर पहिला, त्याच्यामध्ये 2 सेक्शन असतात, सेक्शन A आणि सेक्शन B. प्रत्येकामध्ये 4-4 प्रश्न असतात. ओके, आणि पहिला आणि 5वा हा कंपल्सरी असतो, हे तुम्हाला माहीत आहे. ज्यांनी माहीत नाही त्यांनी मागचे व्हिडिओ पहा. ठीक आहे, तर सेक्शन A मध्ये काय काय आलं आहे, सोपं आहे, अवघड आहे, कठीण आहे, सगळं पाहायचा प्रयत्न करूया है ना. मी परत एकदा सांगतो, जर मागचे लास्ट टाईम रिव्हिजन आणि ते जे पाहिलं नसेल तर जरूर पहा, कारण तुमच्या ते कामाला येतं. ठीक आहे, तुम्हाला कॉन्फिडन्स देतं आहे ना. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की हे मी करू शकतो, हे भान येतं त्याच्यामध्ये, म्हणून सांगतोय तुम्ही. ओके, तर पहिला प्रश्न, पुढील प्रश्नाची उत्तरे सुमारे 150 शब्दामध्ये लिहा. 150 शब्दामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही प्रयत्न करा की 2 पेज लिहायचं
फ्रंट आणि बॅक पेज आहे ना, असं तुम्ही प्रकारे लिहायचा प्रयत्न करा. पहा तुमचं उत्तर एका पेजमध्ये बसवत असेल तर तुम्ही खरंच मी सांगतोय की 2 पेजमध्ये त्याला बसवा. अक्षर बारीक असेल आहे ना किंवा काही असेल तर ओळीमध्ये अंतर द्या, शब्दामध्ये अंतर द्या, पण 2 पेजमध्ये बसवा. त्या एक सायकोलॉजिकल माइंडसेट असतो की मला येतं, मी चांगल्या प्रकारे लिहिलेलं आहे, मी चांगल्या प्रकारे प्रेझेंट केलेला आहे, असा तो सायकोलॉजिकल जो भाग आहे तो चेक करणाऱ्याच्या मेंदूमध्ये आपला टाकायचा. म्हणून तुम्ही 2 पेज लिहायचं. ठीक आहे, हे लिहा. मग काही बी नाही लिहायचं. ठीक आहे, म्हणजे असं करू नका त्याच्यामध्ये आहे ना. ओके, तर हे तुम्हाला कळलं. आता आपण एक एक प्रश्न पाहूया आहे ना. पहिला प्रश्न पहा, मानवी मेंदूमध्ये भाषा संवादन करण्याचे सामर्थ्य असते, हे विधान स्पष्ट करा. काही जणाला हे अवघड वाटलं असेल, काय प्रश्न आहे हा. पहा आपली मेंदू, आपण म्हणतो ना की मेंदूचा विकास जसा जसा होत जाईल तसं बरंच काही होतं. म्हणजे आपल्या मेंदूमध्ये एवढी शक्ती आहे, ते काही करू शकतं. मग बोलू शकत नाही का? बोलू शकतं ना. तशाच प्रकारचे स्टेटमेंट आहे हे. तुम्हाला मी म्हटलं होतं पहा त्या लास्ट टाइम रिव्हिजनमध्ये आणि अगोदरच्या बी व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की तुम्हाला भाषा म्हणजे काय हे तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला कळलं पाहिजे. परत एकदा स्टेटमेंट वापरतो, भाषा म्हणजे काय हे तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये समजलं पाहिजे. तेव्हा अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. पर तुम्ही जर ह्याचं उत्तर जर गाईडमध्ये सापडायचा प्रयत्न केला, गाईडमध्ये म्हणतो कुठे बी सापडायचा प्रयत्न केला आहे ना, तर तुम्हाला ते सापडणार नाही डायरेक्टली. हे तुम्हाला कळलं पाहिजे की काय असं उत्तर लिहायचं असतं याच्यामध्ये. आता असे कितीतरी प्रश्न आहेत पहा त्याच्यामध्ये. आणि भाषा हे काय म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन आहे, माध्यम आहे, हे आहे, तसं आहे, असं कसं बी विचारू शकतात ते. ठीक आहे, त्याच्यामुळं तुम्हाला भाषा म्हणजे काय हे समजलं पाहिजे. मी बऱ्याच वेळा म्हटलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हा पण प्रश्न सोपा आहे. ज्याला कळलं असेल त्यांनी याच्यावर विचार केलाच असेल. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, वऱ्हाडी या बोलीचे व्याकरणिक प्रक्रिया स्पष्ट करा. UPSCमध्ये व्याकरणिक प्रक्रिया हा शब्द नाही वापरला त्यांनी कधीच. त्यांनी वापरला वैशिष्ट्ये किंवा स्वरूप वैशिष्ट्ये. फक्त हा बदल आहे शब्दाचा. कारण व्याकरणिक प्रक्रिया म्हणा अथवा स्वरूप वैशिष्ट्य म्हणा, सुरुवात आपण वऱ्हाडी बोली किंवा डांगी बोली ही कुठं सापडते, काय काय आहे त्याच्यानुसारच करतो आणि त्याच्यामध्ये व्याकरणाचे मुद्दे लिहितो. मग नाम विभक्ती असेल, आख्यात असेल है ना, सोनीम विचार असेल, ते 2-2 पॉईंट लिहितो. तसंच प्रश्न आहे ना. म्हणजे व्याकरण प्रक्रियेमुळे गोंधळून जायचं नाही, कारण UPSCला जसंच प्रश्न आहे तसंच प्रश्न आहे, म्हणजे एक्सपेक्टेड आहे जसं म्हटलं होतं तसं. ओके, त्याच्यानंतर पृष्ठ पहा, सर्वनाम म्हणजे काय ते सांगून त्याचे प्रकार उदाहरणासह स्पष्ट करा. आणि म्हटलं होतं तुम्ही जाऊन पाहायला असतं की प्रत्येक शब्दाच्या जातीचे प्रकार आणि उपप्रकार हे महत्त्वाचे ठरतात है ना. तर इथं त्यांनी विचारले सर्वनाम म्हणजे काय. सगळं तुम्हाला पाठ असलं पाहिजे का. नाम म्हणजे काय, सर्वनाम म्हणजे काय, विशेषण म्हणजे काय, क्रियापद म्हणजे काय, त्याचे प्रकार उपप्रकार एवढे तर पाठ असायच पाहिजे, कारण हा स्कोरिंग भाग आहे है ना. तर हा सगळ्यात सोपा प्रश्न आहे पहा. हा म्हणजे तुम्ही तर लहानपणापासून जर करत असला तर हे पाठच असलं पाहिजे. नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. सर्वनामाचे हे प्रकार आहेत, उदाहरण देऊ शकता. ठीक आहे, एकदम सोपा. त्याच्यानंतर पहा, पुरुषांच्या लोकगीताचे विविध प्रकार कोणते ते सांगा. आता हा जरा ट्विस्ट भाग आहे की ज्यांनी जास्त डेट म्हणजे मध्ये जाऊन अभ्यास केला नसेल तर त्यांना हा अवघड जाऊ शकतो. म्हणजे हा मी एक्सपेक्टेड पण करत नाही की हा असा प्रकारचा पेपर म्हणजे येईल म्हणून. हा UPSCला मी एक्सपेक्टेड करतो की हा येईल म्हणून, परंतु MPSCला हा मी खरं सांगतो की हे नाही केलं होतं की हा येईल म्हणून. यांच्या पुरुषांचे लोकगीताचे विविध प्रकार सांगा म्हणून. ठीक आहे, तरी पण तुम्हाला जे आठवतात ते तुम्ही लिहू शकता याच्यामध्ये है ना. कौरव करू शकता. पैरासूट लोकगीत म्हणजे काय सांगा, पुन्हा कौरव करून तुम्ही जाऊ शकता तिथवर. ठीक आहे, हा प्रश्न सोडला तर बघ वरचे 3 सोपे होते. त्याच्यानंतर प्रमाण भाषा आणि बोली यातील परस्पर स्पष्ट करा. प्रमाण भाषा म्हणजे काय, त्याच्यानंतर बोली म्हणजे काय आणि त्यातला संबंध. हे प्रकारे लिहित राहा, तुम्हाला चांगले मार्क मिळतील. म्हणजे हा पण एक्सपेक्टेड होता. ओके, तर हे पहिले 4 जे होते है ना, डी जर सोडला तर बाकीचे सगळे सोपे प्रश्न होते, काहीच अवघड नाही है ना. म्हणजे एकदम सोपा असा तुम्ही त्याच्यामध्ये विचार म्हणू शकता याचा. ओके, तर पहिला प्रश्न झाला. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न पहा, भाषा म्हणजे काय ते सांगून भाषेचे स्वरूप स्पष्ट करा. हे तर म्हटलंच होतं ना, भाषा म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि वरी पण त्यांनी इनडायरेक्टली विचारलेलंच आहे, फक्त मेंदूचा वापर करायचा आहे. तसा शब्द मेंदूचा आहे त्याच्यामध्ये आहे ना. त्याच्यानंतर पहा, हा क्वेश्चन दुसरा, भाषा म्हणजे काय, हा 20 मार्काला आहे. 20 मार्काला आहे म्हणजे तुम्हाला जास्त लिहावं लागेल. तर काय काय लिहावं लागेल याच्यामध्ये, भाषा म्हणजे काय तुमच्या शब्दामध्ये सांगावं लागेल, काही भाषा वैज्ञानिकांचं मत मांडावं लागेल आहे ना. त्याच्यानंतर लक्षणे, स्वरूप म्हणजे थोडंसं वैशिष्ट्य वगैरे सांगावं लागेल, किंवा कार्य सांगा काही. म्हणजे विविध प्रकारे तुम्ही लिहिता येतं. कारण प्रश्न कसा आहे पहा, भाषा म्हणजे काय म्हणजे तुमच्यानुसार सांगा अशा प्रकारचं आहे. त्यांनी भाषेची व्याख्या द्या असं नाही म्हटलं. भाषा म्हणजे काय हे तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये सांगायचे. ओके, एकदम सोपा प्रश्न आहे पहा, जास्तीत जास्त मार्क तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर पहा, भाषा आणि भाषण यातील फरक लिहा. 15 मार्काला. हा UPSCला खूप जुन्या काळी प्रश्न विचारला होता. तुम्ही म्हणसाल सर हा प्रश्न कसा आहे,
तर तो लँग आणि पॅरोलचा टॉपिक आहे ना, त्याच्यामधला प्रश्न आहे हा. त्याच्यामुळं सोपा आहे, याच्यात बी काही फरक नाही. ज्याला भाषा कळली त्याला भाषण पण कळतं, म्हणजे थोडासा जरी अभ्यास केला असेल तरी. आणि भरपूर असे व्हिडिओ आपल्याकडे जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये पण हा आहेच भाग. त्याच्यानंतर लोकनाट्याचे स्वरूप विशेष लिहा. हा पण प्रश्न एक्सपेक्टेड होता, तुम्ही जाऊन पहा की म्हटलं होतं लोककथा, लोकगीत, लोकनाट्य, लोकसाहित्य याच्यावर प्रश्न येणार. तर हा लोकनाट्याचे स्वरूप आहे, तर आलायच प्रश्न. जाऊन पहा ना, मी थोडंच म्हणतो, खोटं बोलतो का? तुम्ही पहा लास्ट टाइम रिव्हिजनमध्ये ते मी सांगितलं होतं की असा येईल म्हणून, तो आलाय. ठीक आहे. लोकनाट्याचे स्वरूप विशेष लिहा. लोकनाट्य म्हणजे काय, त्याचे वैशिष्ट्य वगैरे लिहा. तर काम भाग आपलं काम झालं. भाग गया. ठीक आहे. हा दुसरा प्रश्न एकदम सोपा आहे ना. पहिला बी प्रश्न सोपा आहे आणि दुसरा बी प्रश्न सोपा आहे. याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न तिसरा पहा. प्रश्न तिसरा, 13व्या शतकातील मराठी भाषेचे वैशिष्ट्य लिहा. मी म्हटलं होतं 13वा येईल, 17वा येईल, 17व्यातली फारशी बी येऊ शकतं. तर हे एक्सपेक्टेड आणि तो आलेला प्रश्न आहे ना. मी खोटं बोलत नाही आहे, तुम्ही जाऊन पहा. आणि इथं आपल्या क्लासेसचे वगैरे हे बी करत नाही की बाबा की आम्ही सांगितलं होतं असं. मी फक्त सांगतो की मराठी साहित्य किती सोपं आहे. ठीक आहे. 13व्या शतकातील मराठी भाषेचे वैशिष्ट्य लिहा. आता तुम्हाला बऱ्याच वेळा हे टॉपिक सापडतच नाही, कुठून आणू, कुठले म्हणजे कंटेंट आणू त्याच्यामध्ये. ठीक आहे. असं तो होऊ शकतं त्याच्यामध्ये. परंतु तुम्ही जर शिवाजी विद्यापीठ असेल किंवा ही सावित्रीबाई फुले विद्यापीठ असेल किंवा मुंबईचं विद्यापीठ असेल, तिथं तुम्हाला हे टॉपिक सापडतो आहे ना. म्हणजे तुम्हाला फ्रीमध्ये जर करायचं असेल की नाही मला कुठं द्यायची फीस, नका देऊ आहे ना, स्वतःच्या ह्याच्या मेहनतीने करता येतं. किंवा वायसीएममध्ये तुम्ही बी हे सापडतं, म्हणजे जे मुक्त विद्यापीठाचे जे पुस्तक आहे त्यांच्या साईडवर उपलब्ध आहेत आहे ना, तिथून पण हा टॉपिक होतो त्याच्यात. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न पहा, विभक्ती म्हणजे काय ते सांगून विभक्तीचे प्रकार लिहा. किती सोपा प्रश्न आहे बरं. आता वरी सरनाम विचारला होता, खाली विभक्तीचा विचारला, सोपाच आहे ना. विभक्ती काय असते, ज्यांनी अभ्यास केल्याने स्टॉप करून विचार करा आहे ना, म्हणजे तुमचा अभ्यास आहे का नाही कळतो त्याच्यात आहे ना. विभक्ती म्हणजे काय ते सांगून विभक्तीचे प्रकार लिहा. 15 मार्काला पहा, हे ध्यान ठेवा, 15 मार्काला प्रश्न आहे. 15 मार्काला आपण एक गणितच लावूया. काय गणित लावूया पहा. 10 मार्काला जर प्रश्न आला तर मला 2 पेज लिहायचे. ठीक आहे. 15 मार्काला जर प्रश्न आला तर मला 3 पेज लिहायचे. आणि 20 मार्काला जर प्रश्न आला तर मला 4 पेज लिहायचे. शब्दसंख्या तुम्हाला माहीत आहे की पहिल्याची 150 असते आहे ना, दुसऱ्याची 250 असते आणि तिसऱ्याची 300 धरा. समजतंय गणित, समजलं आहे ना. हे गणित आपल्या लक्षातच ठेवायचे. मराठी साहित्याच्या विद्यार्थ्यांनी हे गणित लक्षात ठेवायचे. 10 मार्काला 2 पेजेस, 15 मार्काला 3 पेजेस, 20 मार्काला 4 पेजेस लिहायचं म्हणजे लिहायचं. त्याचे म्हणजे हे ॲटलिस्ट मिनिमम आहे सगळं. म्हणजे तुम्ही जास्त लिहू शकता का, लिहू शकता, परंतु जास्त लिहायला गेलास वेळ पुरत नाही. म्हणून हे स्टँडर्ड लक्षात राहू द्या. ठीक आहे. लक्षात राहील ना तुमच्या. 10 2 पेज, 15 3 पेज, 20 4 पेज. ओके, काम संपलं. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. क्वेश्चन तिसऱ्यामधला सी, भाषेचे पायाभूत कार्य कोणते. आता ह्याच्यापेक्षा आता सोपं काय कन्सिडर करावं बरं आपण, तुम्ही सांगा बरं का आहे ना. तर हा बी 15 मार्काला आहे. आता पहा, नुसतं भाषा या टायटलवर किती प्रश्न आलेत. म्हणजे तुम्ही गणित लावा त्याच्यामध्ये, म्हणजे तुम्हाला कळलं असतं की जर मी तेवढा जरी टॉपिक करून गेलो असतो तर तुमचा स्कोरिंग झाला होता. पहा, भाषा आणि कार्य हा 15 मार्काचा प्रश्न आहे ना. भाषा आणि भाषण हा 15 मार्काचा प्रश्न. 15 आणि 15 30. भाषा म्हणजे काय हा 20 मार्काचा प्रश्न. किती झाले, 50 मार्क. ठीक आहे. आणि वरचा प्रश्न हा म्हणजे 60 मार्काला. नुसतं भाषा या शब्दावर, म्हणजे ज्याला भाषा म्हणजे काय, भाषेचे कार्य, भाषेचे स्वरूप हे माहीत असतं तर त्याला 60 मार्क आहे ना कव्हरअप करता आले असते. आणि जास्तीत जास्त तुम्ही आहे ना 55 पदी जाऊ शकता. म्हणजे अतिशयोक्ती होईल, परंतु असं म्हणा की 45 ते 55 ज्याला हा टॉपिक व्यवस्थित करता आला त्याला 45 ते 55 मध्ये कुठेही मार्क मिळू शकतात, 60 पैकी बरं का. म्हणजे एवढा सोपा होता. आणि ज्यांनी हे 3 प्रश्न सोडवले, पहिला, दुसरा आणि तिसरा, म्हणजे किती मार्काचा आहे, 50 50 150 स्कोर होतो का नाही पहा. सेक्शन ए मध्येच तुमचा पेपर स्कोर व्हायला लागला आणि आपण अपेक्षा करतो की आपल्याला 120 125 मिळावे. आता याच्यामध्ये जर तुम्ही 100च्या आसपास जरी गेला तर बाकी पूर्ण पेपरमध्ये 25 मिळवायला काय अवघड आहे का. स्कोर होतो. कधी कधी मुलं विचारतात की 300च्या पुढे जाऊ शकता का. पुढे तुमच्या ताट ठेवले पहा. आता तुम्हालाच पहा तुम्हाला काय करायचे ते आहे ना. तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगतो की मराठी साहित्य खूप सोपं असतं. तर ज्याला आता कळते त्याला कळते, नाही कळते त्याला मी काय करू असा प्रश्न आहे. हम क्या कर सकते हैं. ठीक आहे. तर 4था प्रश्न पहा. क्वेश्चन 4, सामाजिक परिणामानुसार आढळणारे भाषिक वैविध्य लिहा. हे मी अपेक्षित केला नव्हता, तो आला आणि तो सुद्धा 20 मार्काला. ओके. त्याच्यानंतर मराठी बोली म्हणून डांगी बोलीची उच्चार प्रक्रिया, नामविभक्ती, आख्यात विभक्ती
आहे ना. त्यांनी डांगीचे वैशिष्ट्य म्हणण्यापेक्षा हे सांगितले उच्चार, नामी व्यक्ती, आख्यात विभक्ती, आणि हा 15 मार्काला विचारला. म्हणजे तुम्हाला त्याचे 3-3 पॉईंट लिहावे लागतील. उच्चार प्रक्रियेचे 3, नामी व्यक्तीचे 3, आख्यात विभक्ती अशा प्रकारे लिहा, आणि सुरुवातीला डांगी बोली कुठून आली कसं वगैरे लिहायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर मिश्र किंवा संकर प्रयोगाचा परिचय करून द्या. प्रयोगाच्या खाली डेप्थमध्ये त्यांनी गेलेले आहेत, है ना. प्रयोग म्हणजे काय हे आपण पाहतो, प्रयोगाचे प्रकार, आणि त्याच्यामध्ये मिश्र आणि संकर हा त्यांनी शब्द वापरला आहे. म्हणजे थोडंसं डिफिकल्ट. म्हणजे त्यांनी काय केले पहा, पहिले 3 एकदम सोपे केलेत, आणि असं बी वाटू नये एखाद्याला की पेपर खूपच सोपा आहे म्हणून 14 प्रश्न डिफिकल्ट करून सोडला आहे ना. त्यांनी स्टँडर्ड मेंटेन करायचा प्रयत्न केला. कळते का पहा, त्यांची मानसिकता तुम्हाला कळली आहे ना. पहिले 3ही प्रश्न पहा, काहीच अवघड नाही पहिल्या 3 प्रश्नामध्ये, आणि मग 4था प्रश्न डायरेक्टली असा मारला आहे जंप त्यांनी की असं मोठं वाटावं. सोपं आहे ह्याच्यामध्ये, परंतु ही जे UPSCचा अभ्यास करतात, ज्याने अभ्यास केले त्यांच्यासाठी हा शेवटचा प्रश्न सोपा आहे. त्यातलं त्यात हा C अवघड जातो त्यांना. बाकी ज्यांनी एकदा म्हणजे फक्त कमी वेळात अभ्यास केला त्यांना हा अवघड जातो 4था प्रश्न. पर काही गरजच नाही ना, आपल्याला काय थोडेच आउट ऑफ सोडवायचे सगळं आहे ना. कळतं ना. पूर्ण 8 प्रश्न असतात, सेक्शन A सेक्शन B म्हणून 8 पैकी 5 सोडवायचे असतात, आणि पहिला आणि 5वा तर कंपल्सरी असतो. राहिले 3, मग इथं तर 2 व्हायलेत ना. म्हणजे तुम्हाला म्हणायचं एवढं की ही रणनीती तुम्हाला समजली असेल की कसं कसं सोडवायचं आहे ना. ते पुन्हा पण डिस्कस करूया. इथं मध्येच घेतल्यास जे नवीन आहेत ते कन्फ्यूज होतील. ओके. तर पहिले 3 तुम्ही आरामात सोडू शकता आणि चांगली स्कोरिंग करू शकता आहे ना. 4था हा डिफिकल्ट जातो, आपण मान्य करूया. मान्य करायची गोष्ट आहे, मान्य करायचं असतं. येत नाही असं नाही, हा सोपा आहे, परंतु आहे ना ते UPSCच्या विद्यार्थ्यासाठी आहे, ज्यांनी वारंवार अभ्यास करतात किंवा 1-2 अटेम्प्ट दिलेले वगैरे आहेत त्यांच्यासाठी. ओके. तर सेक्शन B कडे जर गेल्यानंतर तोच पॅटर्न आपला सुरू होतो. पुढील प्रश्नाची उत्तरे 150 शब्दामध्ये लिहा. त्याचे 5 प्रश्न पहा. पहिला प्रश्न, आद्य मराठी कवयित्री म्हणून महदेव यांच्या वाङ्मयीन कार्याचा परिचय करून द्या. हे म्हटलं नव्हतं मी येईल म्हणून, पर तो आला है ना. आणि असे करायला हवेत तुम्ही, जे जे प्रथम असतात है ना. प्रथम कवयित्री म्हणा, प्रथम कर्ता म्हणा, हे जे असतात किंवा जे प्रवर्तक असतात म्हणा, जे जे प्रथम आपण म्हणतो ते तुम्हाला माहीत असले पाहिजे. तसा हा आद्य कवयित्री आहे महदंबा, हे तुम्ही केलं पाहिजे. परंतु मी म्हटलं नव्हतं येईल म्हणून. मी म्हणलं 7 ग्रंथ लीळाचरित्र वगैरे येईल, पर ते नाही आलं. त्यांनी जंप मारली है ना, हुशार झाली जरा. ठीक आहे. पहिला प्रश्न तसा सोपा आहे जर तुम्ही केला असेल तर. त्यानंतर ज्ञानेश्वरीतील काव्याचा परिचय करून द्या. हे प्रश्न तुम्हाला असं म्हणजे स्किप करू शकत नाही. स्किप केलात की मार्क गेलात असं समजा. तुम्हाला लिहायचे काही ना काही, ते पण सिक्वेन्स वाईज. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरीतील काव्याचा परिचय करून द्या. आता ज्ञानेश्वराविषयी तुम्ही थोडंसं लिहून थोडंसं ज्ञानेश्वरी म्हणजे काय हे सांगू शकता, परंतु हा थोडासा डिफिकल्ट जातो कारण तुम्हाला अभ्यास करावा लागतो. ओके. पहिले 2 म्हणजे पहिल्या 2 मधला तरी एक डिफिकल्ट जातोच. त्याच्यानंतर पासी, शास्त्रीय वाङ्मय आणि साहित्य यातील फरक स्पष्ट करा. आता पहा, शास्त्रीय वाङ्मय आणि साहित्य हा शब्द वापरला, त्याच्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. इथं वाङ्मय शब्द आहे, इथं साहित्य शब्द आहे. खरं तर दोघात फरक आहे, तसा फरक आहे बी नाही बी. ठीक आहे. असं म्हणजे हे कुणाला कळतं, ज्याने अभ्यास केला आहे. म्हणजे वाङ्मय म्हणजे काय, साहित्य म्हणजे काय आहे ना, साहित्याचे प्रकार कोणते आहेत, मग तुम्हाला कळतं, ह्याचं उत्तर लिहिता येतं. सोपं आहे याच्यामध्ये आहे ना. साहित्याचेच प्रकार 2 आहेत पहा, ललित साहित्य आणि ललितर साहित्य. ललितर साहित्यामध्ये शास्त्रीय भाग येतो, आणि बऱ्याच वेळा ज्यांना जे क्लास वगैरे करतात त्यांना हे माहीतच आहे, किंवा तुम्ही आपले जे दुसरे व्हिडिओ आहेत त्याच्यावर बी जाऊन पाहू शकता. हे उत्तर लिहिता येते, हे खूप सोपं आहे. ठीक आहे. तर सोपा प्रश्न होता, अपेक्षित होता. त्याच्यानंतर साहित्यातील संवेदनात्मकता आणि भावनात्मकता या साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवाच्या विषयाचा परिचय करून द्या. हा कसा आहे, हा म्हणजे हा प्रश्न अशा प्रकारचा आहे की तुम्हाला साहित्य समजलं का, अशा प्रकारचा प्रश्न आहे. म्हणजे ज्याला समजलं त्याला संवेदनात्मकता आणि भावनात्मकता काय असते हे समजतं आहे. ज्याला कवितेच्या ओळी वगैरे पाठ आहे त्याने उत्तर लिहू शकतं. एकदम सोपा जातो याच्यामध्ये, परंतु हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे साहित्य म्हणजे काय. ठीक आहे. साहित्यात काय काय असतं, साहित्याचे म्हणजे साहित्य कसं निर्माण होतं, ही खूप जुना एक व्हिडिओ आहे पहा, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता साहित्य म्हणजे काय वगैरे, ते त्याच्यात हे कळतं याच्यात. ओके. तर हा थोडासा अवघड आहे, म्हणजे जे प्रथम वगैरे अभ्यास करतात त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर पहा, 1960 नंतरच्या मराठी कवितेतील प्रमुख वृत्ती प्रवृत्तीच्या आधारे काही समान विषयाचा परिचय करून द्या, असं त्यांनी म्हटलंय. आता असं तुम्ही शॉर्टकटमध्ये या प्रश्नाला असं घ्या, 1960 नंतर मराठी कवितेमध्ये काय आलं हे सांगा, असा प्रश्न तुम्ही शॉर्टकटमध्ये करा. जसं की दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, स्त्रीवादी हे सगळे येतात. मग ते येण्याचं कारण आणि मराठी कवितेमध्ये जो भाग आहे तो एकसारखाच असतो. त्या आधाराने तुम्ही लिहिलात तर हे तुम्हाला सोपं जातं. किंवा तुम्ही नामदेव ढसाळ आठवा, किंवा नारायण सुर्वे आठवा, किंवा इतर आठवा. त्या कवितेच्या आधारे त्यांच्यात काय वेगळे पण होतं ते सुद्धा तुम्ही याच्यात नमूद करून हा प्रश्न सोडू शकता. ओके. तर हा जो 5वा प्रश्न आहे ना, जो कंपल्सरी
हा अवघड आहे खरं सांगायचं झालं तर. याच्यामधले जे 2 प्रश्न आहेत ते तुम्हाला म्हणजे खूपच अवघड जातील. 3 प्रश्न तुम्ही मॅनेज करू शकता याच्यामध्ये. म्हणजे असा पण नाही की खूप सोपा आहे सेक्शन बी मधला ह्याच्यामध्ये, परत तुम्ही मॅनेज करू शकता. ठीक आहे. आणि परंतु जे UPSC करतात त्यांना काही अवघड नाही. तुम्ही म्हणू शकता की त्यांच्यासाठी हे अवघडचा भाग नाही आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 6 पहा, कवी वामन पंडित यांच्या रचनेचा परिचय करून द्या. आता वामन पंडितावर प्रश्न विचारला 10 मार्काला, तर त्याने डायरेक्ट आता 20 वर जंप मारले आहे ना. आता 20 वर जंप मारले आहे तर तुम्हाला काय नाही, आता 4 पेजेस लिहायचे, म्हणजे त्याच्यामुळे हा अवघड जाऊ शकतो की मी लिहू काय. ठीक आहे. 4 पेजेस लिहायचं असेल तर हा तसा वाटतो अवघड, परंतु ज्यांनी UPSC करतात त्यांना हे माहिती आहे. परंतु जे MPSCला पहिल्या सुरू मराठी साहित्य वगैरे लिहिलं आहे तर त्यांनी एवढा काही विचार केला नसेल त्याच्याबद्दल. ठीक आहे. तर मानूया की हा थोडासा अवघड आहे. त्याच्यानंतर लावणी हे शाहिरी कवितेचे दुसरं अंग आहे, कसे दिल्या, हा सोपा प्रश्न आहे. कारण काय त्या शाहिरी कवितेमध्ये 2च प्रकार असतात, पोवाडा आणि लावणी. उत्तर तेच आहे ना. तर लावणीविषयी माहिती सांगायची काहीच नाही आहे. दुसरा अंग आहे, तुम्हाला एवढं सांगायचे की लावणी एक सामाजिक अंग आहे ना. त्याच्यामध्ये सामाजिक गोष्टी वगैरे असतात, कारण त्याच्यातले जे विषय विविधता आहे ती पाहायला मिळते. पोवाड्यामध्ये तुम्हाला राजकीय विषय सापडतो. तर तशा प्रकारे उत्तर लिहू शकता, एकदम सोपा. त्याच्यानंतर व्यवहार भाषा आणि साहित्य भाषा यातील परस्पर संबंध आणि वेगळेपण लिहा. खरं तर हा प्रश्न इथे नाही यायला पाहिजे. तो यायला पाहिजे पेपर 1च्या सेक्शन मध्ये, वरच्या सेक्शनमध्ये. तो आला खालच्या सेक्शनमध्ये. काय फरक पडते, आपला मार्क घ्यायच्यात है ना. कुठं काही ना त्याच्यामध्ये. कारण इथं त्यांनी या कारणास्तव टाकला असेल, साहित्य या शब्दामुळे टाकला असेल मे बी, कारण साहित्याची स्वरूप आणि कार्य हा B सेक्शनमध्ये येतो, म्हणून त्यांना वाटलं असेल की इकडं टाकू है ना, जरा आणखी थोडासा सोपा करू म्हणून. ओके. परत यायला पाहिजे वरी, कुठून काही ना, पण आपलंच काम आहे, चांगली गोष्ट आहे. ओके. तर हा एकदम सोपा आहे, हा अपेक्षित आहे. हे दोन्ही जे प्रश्न आहे, क्वेश्चन 6 आणि त्याचा B आणि C. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा क्वेश्चन 7, समीक्षेच्या विविध पद्धतीचा परिचय करून द्या. एक्सपेक्टेड आहे ना, की हा येईल कसा, तो येणारच होता, आलाच तो. त्याच्यानंतर पहा 1850 ते 1960 या कालखंडातील ग्रामीण नाट्यवाङ्मयाची वाटचाल लिहा. म्हणजे आता त्यांनी म्हणजे जो व्यक्ती आहे त्यांनी अभ्यास केलेला असला पाहिजे की या काळामध्ये नाटक कशा प्रकारचं होतं. खरं तर 1850 ते 1960 म्हटले, त्याच्यामुळं मार्क खूप कमी बी पडू शकतात, कारण बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहीत नसतात. त्याच्यामुळे हा डिफिकल्ट जातो 15 मार्काचा. ठीक आहे. त्याच्यानंतर साहित्याचे मूल्यांकन करताना कोणकोणत्या बाबीचा विचार करावा लागतो. तुम्हाला सटीक पॉईंट माहीत असायला पाहिजे. तुम्ही इकडे तिकडे आगडे दोगडे उघडे काही बी करू शकत नाही, कारण साहित्याचं म्हणजे तुम्हाला चांगले मार्क जर पाहिजे असतील तर. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय की हा जो 7वा प्रश्न आहे हा डिफिकल्ट जातो. ठीक आहे. मार्क घेण्यासाठी सांगतोय बरं का, जरूर लक्षात ठेवा मी काय काय बोलतोय ते. त्याच्यानंतर पहा 8वा प्रश्न, शिवकालीन बखरीचा परिचय करून द्या. आता बखर ज्यांनी टॉपिक केला आहे आणि काही उदाहरण जर माहीत असेल तर हा मॅनेज करू शकता. मॅनेज शब्द वापरला आहे. ठीक आहे. मॅनेज करू शकता. हा पूर्णतः तुम्हाला लिहिता येईलच असं नाही आहे. मग बखरकार तुम्ही असलं पाहिजे किंवा तसा अभ्यासक असलं पाहिजे. पण पुढचे 2 प्रश्न पहा, समीक्षेचे स्वरूप आणि उद्दिष्ट लिहा. काय अवघड आहे याच्यामध्ये, काय अवघड नाही, हे आपण एक्सपेक्टेड म्हणतो. त्याच्यानंतर साहित्य आणि समाजातील परस्पर संबंध लिहा. एकदम सोपा आहे ना. म्हणजे तुम्हाला जर हा शिवकालीन बखरीचा जर मॅनेज करता आला तर तुम्हाला हा 8वा प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवता येतो. ठीक आहे. म्हणजे सेक्शन B मध्ये 8वा प्रश्न आणि 6वा प्रश्न हा सोडवता येण्यासारखा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा 7वा प्रश्न जातो डिफिकल्ट आहे ना. असं बी आपण ती कथा कादंबरी नाटकमध्ये वेळ घातला तर तुम्हाला येत होतो, पण त्याच्यात घालायचा नाही, मी असं बी अगोदर सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि 5व्या प्रश्नामधले 2 तर प्रश्न तुम्हाला डिफिकल्ट जातात. ओके. तर आता ओव्हरऑल जर ॲनालिसिस सांगायचं झालं, सेक्शन A सोपा आहे, तुम्हाला कळलं असेल. सेक्शन A सोपा आहे आणि सोपा असतोच. UPSCमध्ये बी असतो, MPSCमध्ये बी आहे. सेक्शन B हा UPSCमध्ये बी अवघड जातो आणि इथं पण अवघड जातो. मग बऱ्याच वेळा मी बोंबलून सांगतो, परत एकदा सांगतो, बऱ्याच वेळा मी बोंबलून सांगतो की सेक्शन Aवर जास्तीत जास्त फोकस करा आहे ना. आणि सेक्शन B मधले फक्त 2च प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. कोणता एक आहे अनिवार्य प्रश्न, जो 5वा असतो, आणि खालील 3 पैकी कुठला बी आहे. कारण त्याच्यात तुम्ही कितीही वेळ घाला तुम्हाला जास्त आउटपुट मिळतच नाही. त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करायचा पेपर 1चा सेक्शन A टॉपिक जास्तीत जास्त करण्याचा. ते ज्याला हे गणित कळलं त्याचा स्कोर झाला, ज्याला नाही कळलं, जो अडकून बसला सेक्शन B मध्ये तो अडकूनच बसतो. म्हणतात मी कथा कादंबरी नाटक हे कसं करू, एवढा हे करू, कोण सांगितलं तसं करायला आहे ना. ॲनालिसिस करा ना. पहा UPSCचे पेपर कसं आहे, कसं आपला सोपा करतो आहे तो. पहा हे सगळं आपल्याला मी अगोदर बी म्हटलं, सगळं ताटात वाढून दिलं. आता तुम्ही बघत नसल्यास त्याला मी तर काय करणार, बघत नसल्यास माशी पडते, पोट दुखतं पुन्हा, आणि शेवटी दुखतंच. ज्याला कमी मार्क पडतात त्याचं मला कसं काय कमी पडले म्हणून आहे ना, त्याची गोष्ट आहे.
तर एकत्रित पेपर जर पाहिला तर जसं आपण म्हटलं होतं की खूप सोपा येईल, तसं काही केलं नाही त्यांनी. ठीक आहे, म्हणजे त्यांनी म्हणजे स्वतःला मॅनेज करायचा प्रयत्न केला आहे, किंवा आम्ही एवढं पण खाली नाही गेलो आणि एवढं पण वरी नाही गेलो. ठीक आहे. आणि यू पी सीच्या लेवलचा लिटल बिट त्यांनी म्हणजे नॉर्मल पेपर काढला आहे ना, लिटल बिट आपण हा शब्द वापरू शकतो, की बाकी त्यांनी ॲज इट इज तो पॅटर्न ठेवायचा प्रयत्न केला आहे. परंतु सेक्शन ए खूप सोपा होता, सेक्शन बी जास्त अवघड केल्यामुळे ओव्हरऑल पेपर हा मध्यम लेवलला जातो आहे ना. म्हणजे खूप सोपा पण नाही, खूप अवघड पण नाही, आणि असं पण नाही की तुम्ही स्कोर करू शकत नाही आहे ना. डोकं लावलं, जसं की पहिलाच प्रश्न आहे मेंदूचा मानवी मेंदूमध्ये आहे ना, तसा मेंदू लावला तर हा पेपर स्कोर होतो. ठीक आहे. ओके. आता छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये कळल्या असतील, आणि तुम्ही ते अगोदरचं ॲनालिसिस पण पाहिलं असेल आहे ना, लास्ट टाईम रिव्हिजन म्हणा, एक्सपेक्टेड टॉपिक म्हणा, ते पाहिलं असेल तर हे सगळं तुम्हाला कळलं असेल. म्हणजे थोडक्यात काय एक मार्ग मिळतो की साहित्य सोपं आहे, प्रॅक्टिस करायचे, काम बन गया है ना, अशा प्रकारचं. ओके, तर मग बस झालं ना, आता किती बडबड करावी. तर आता पुढचा जो पेपर आहे पेपर 2 तो पण एका दिवशी आपण करूया, आणि तुम्हाला तो मार्क मिळेल. ओके. आणि मग साहित्याचा अभ्यास करायचा असेल तर अनोखी लाईफशी जोडू शकतं है ना. छोटीशी जाहिरात, एवढं तर बोलू शकतो. ओके, तर इथं थांबूया. तुमची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.